प्रभू येशू ख्रिस्ताच्या अमूल्य नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण शिकलो की इस्रायलच्या अपयशानंतरही परमेश्वर आपल्या कराराशी विश्वासू राहिला आणि दया, कृपा व क्षमा प्रगट केली. नियमशास्त्राच्या पाट्यांचे नूतनीकरण आपल्याला शिकवते की खऱ्या पश्चातापाने देवाकडे येणाऱ्यांना तो पुन्हा आपल्या सहवासात स्वीकारतो. आजच्या भागात आपण पाहू की परमेश्वर इस्रायलबरोबर आपला करार पुन्हा दृढ करतो, शब्बाताच्या आज्ञेवर भर देतो आणि दर्शन मंडपासाठी लोक स्वेच्छेने अर्पणे आणतात. तसेच बसालेल आणि अहलियाब यांना देवाच्या कार्यासाठी पवित्र आत्म्याने सामर्थ्य, बुद्धी व कौशल्य दिलेले पाहू. हा अभ्यास आपल्याला आनंदी, उदार आणि समर्पित अंतकरणाने देवाची सेवा करण्यास प्रोत्साहित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 34व्या अध्यायाचं अध्ययन करत असताना वचन 10 पासून ते अध्याय 35 संपूर्ण याचे अध्ययन करणार आहोत. खात्री आहे की आपण सर्व नेहमीप्रमाणे तयार असाल. सर्वप्रथम आपण मोशेला दिलेल्या कार्याचे नूतनीकरण याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. यासाठी आपण वाचणार आहोत निर्गम याचा 34वा अध्याय आणि 10वं वचन. परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करतो. तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाही. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. भयानक या शब्दाचा अर्थ दहशत निर्माण करणे असा आहे. आपण भयानक या शब्दाला जो अर्थ देतो तो या शब्दाला नाही. देवाने आपल्या लोकांभोवती जे संरक्षण कवच घातले होते त्याचाच हा एक भाग होता. जर त्याने हे केले नसते तर शत्रूने त्यांचा नाश केला असता. निर्गम याचा 34वा अध्याय आणि 11वं वचन आपण आता पाहूया. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी या लोकांना घालवून देतो. देव म्हणतो की त्यांच्या सर्व शत्रूंना हाकलून देईल आणि त्याने याचा उल्लेख 3ऱ्यांदा केला आहे. पुढे जाऊया. 12वं वचन. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील आणि तो तुला पाश होईल. देवाने त्यांना त्या देशातील कोणत्याही लोकांशी करार न करण्याची ताकीद दिली होती. यहोशुवाच्या पुस्तकात आम्ही पाहतो की जेव्हा गिबोनी यहोशुवाकडे आले तेव्हा त्यांनी इस्रायल लोकांना फसवले. त्यांनी असे भासवले म्हणजे किमान यहोशुवाला तरी की ते दूरवरून आले आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे शिळ्या भाकरी होत्या. इस्रायल लोकांनी कनान देशातील लोकांशी करार करू नये असे देवाला का वाटत होते? जर त्यांनी या लोकांशी कोणतेही करार केले असते तर ते त्यांच्यासाठी एक सापळा ठरले असते आणि त्यांना पुन्हा विग्रह उपासनेकडे घेऊन गेले असते. पुढे आपण जाऊया. 13वं आणि 14वं वचन. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे आणि त्याला आपला सन्मान व गौरव खोट्या देवांसोबत वाटून घ्यायचा नाही. देवाच्या ईर्ष्यावान असण्याबद्दल माफी मागण्याचेही काही कारण नाही. एकदा एक पत्नी आपल्या पतीबद्दल म्हणाली, माझा नवरा माझ्याबद्दल ईर्ष्या करत नाही. ती त्या गोष्टीचा अभिमान बाळगत होती. परंतु ही वास्तविकता असू शकते की जर तिचा नवरा ईर्ष्या करत नसेल तर तो तिच्यावर प्रेम करत नाही. तुम्ही ज्या कोणत्याही गोष्टीवर किंवा व्यक्तीवर प्रेम करता त्याबद्दल तुम्हाला ईर्ष्या वाटते आणि ती इतरांना वाटून द्यायला तुम्हाला आवडत नाही. तुम्ही वाईट हेतूने ईर्ष्या करू शकता, पण आपण त्याबद्दल बोलत नाही आहोत.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला तिची काळजी वाटते आणि तुम्ही तिची चिंता करता. पुढं आपण जाऊया. 15 ते 17 ही वचनं आपण वाचणार आहोत. तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही. नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील. त्यांच्या मुलांपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस. जसा कुत्रा पिसवांनी भरलेला असतो तसाच कनान देश विग्रह उपासनेने व्यापलेला होता. तो देश घोर अनैतिकतेने भरलेला होता आणि देव इस्रायलला इशारा देत होता की त्यांनी या कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांपासून स्वतःला वेगळे ठेवावे आणि त्यांच्याशी कोणताही करार करू नये. इस्रायलने एकतर त्यांचा नाश करायचा होता किंवा त्यांना देशातून हाकलून द्यायचे होते. वर्षानुवर्षे टीकाकारांनी याचा निषेध केलेला आहे. वरवर पाहता त्यांनी या टोकाच्या उपायामागील कारणाचा शोध घेतलेला नाही. अर्थात याचे उघड कारण हे आहे की देव आपल्या लोकांना विग्रह उपासनेच्या भयावहतेपासून वाचवत होता. पण आणखी एक कारण आहे. आज हे ज्ञात आहे की कनानच्या रहिवाशांमध्ये लैंगिक रोगांची साथ पसरली होती. देव आपल्या लोकांना रोगाच्या विनाशापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. इस्रायलने देवाची आज्ञा मोडली आणि त्या भूमीतून या लोकांना पूर्णपणे काढून टाकले नाही आणि त्याचे दुःखद परिणाम भोगले. अखेरीस देवाने आज्ञा न मानणाऱ्या आणि भ्रष्ट इस्रायलला बाबिलोनच्या बंदिवासात पाठवले. पुढं आपण जाऊया. 18वं वचन. बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नेमलेल्या समयी 7 दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. सण आणि शब्बात पुन्हा स्थापित करून देव इस्रायलला देशात प्रवेश करण्यासाठी तयार करत आहे. पुढे जाऊया. 23वं वचन. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर याच्या समोर हजर व्हावे. त्यानंतर देव इस्रायलच्या मुलांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी अनेक तपशील देतो. पुढे आपण जाऊया. 25 आणि 26वं वचन. माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये. वलांडण सणातल्या यज्ञपशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. इस्रायल लोकांनी देवाला प्रथम स्थान द्यायचे होते. करडू शिजवू नये याचा अर्थ अर्थातच त्याला उकळणे असा होतो. त्याला त्याच्या आईच्या दुधात उकळायचे नसते. म्हणजेच त्यांनी ती अनैसर्गिक गोष्ट करणे टाळायचे होते. आता आपला पुढील मुद्दा मोशेच्या चेहऱ्यातून तेज बाहेर पडत होते याविषयी आपण माहिती घेऊया. आणि यासाठी आपण 29 ते 35 ही वचने आपण वाचणार आहोत. मग मोशे सिनाई पर्वतावरून उतरला आणि तो साक्ष्यपटाच्या दोन्ही पाट्या हातात घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले तेव्हा ते त्याच्याजवळ जायला भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख यांना बोलावले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले आणि जे काही सिनाई पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपवल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करायला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरचे आच्छादन काढत असे. मग जी काही आज्ञा त्याला होई ती तो बाहेर येऊन इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे.
शेवटी प्रभू राया बिलगले तुझी पाया गेले रे गेले माझे आजवर जन्म गाया शेवटी प्रभू राया. मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दूरी. आता आपण अध्याय 35 याकडे वळत आहोत. या अध्यायातील विषय आहेत: पहिला विषय, शब्बातावर पुन्हा जोर दिला जातो. दुसरा विषय, निवास मंडपासाठी मोफत भेट वस्तू. आणि तिसरा आणि शेवटचा विषय, बसालेल आणि अहलियाब यांना कामासाठी पाचारण केले जाते. आता आपण आपला पहिला विषय, शब्बातावर पुन्हा जोर दिला जातो, याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. या अध्यायात परमेश्वर शब्बात दिवसाबद्दल इस्रायलशी बोलण्यासाठी परत येतो. ही तिसरी वेळ आहे. वाचूया आपण निर्गमाचा 35वा अध्याय आणि पहिली 3 वचने. मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमवली व त्यांना म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्बात होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. शब्बात दिवशी तुम्ही आपल्या वस्तीस्थानात विस्तव पेटवू नये. परमेश्वर आग्रहाने सांगतो की शब्बाताचे पहिले कारण म्हणजे ते पहिल्या सृष्टीचे आहे. शब्बात दिवशी देवाने विश्रांती घेतली. मानवजातीला देवाच्या सृजनशील हात सोडल्याने तो देवापासून दूर भटकू लागला. असा दिवस आला जेव्हा संपूर्ण मानवजातीने यापुढे देवाला ओळखले नाही, तर त्या प्राण्याची उपासना करण्यास सुरुवात केली आणि मनुष्याने शब्बात दिवस पाळणे सोडून दिले. आता देवाने सांगितले की शब्बात हा स्वतः आणि इस्रायल लोकांमधील एक विलक्षण चिन्ह आहे. देवाने असे नियम घालायला सुरुवात केली जी इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा वचन दिलेल्या देशात इस्रायलला जास्त लागू होते. जर कोणी शब्बात दिवशी काम केले तर त्याला दगडाने ठेचून मारले जायचे. शब्बात दिवशी म्हणजे शनिवारी काम केल्याशिवाय आपल्या समाजात काम करणे फार कठीण होईल. समजा शब्बात दिवशी आग लागली नाही, यामुळे गोठलेल्या उत्तर भागात मोठी समस्या निर्माण होईल. देवाचे नियम इस्रायल लोक ज्या भूमीत राहत होते त्या देशाला अनुरूप बनवले गेले होते. आता आपण निवास मंडपासाठी मोफत भेट वस्तू याविषयी थोडक्यात अभ्यास करू. आपण वाचूया निर्गमाचा 35वा अध्याय आणि 4 आणि 5वं वचन. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे, तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ. निवास मंडपाच्या निर्मितीसाठी या भेटवस्तू ऐच्छिक होत्या. लोकांना काहीही आणण्याची गरज नव्हती. त्यांच्यावर कोणतीही मागणी करण्यात आली नाही. हा दशमांश नाही, ही ऐच्छिक भेट आहे. ते सोने, चांदी आणि पितळ याशिवाय इतर वस्तू आणणार होते. याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. आपण पुढे जाऊया. 35वा अध्याय आणि 6 पासून 9 पर्यंत ही वचने आपण वाचणार आहोत. निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी, तहशांची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट यात जडवण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावीत. निवास मंडपाच्या बांधकामासाठी इस्रायलची मुले देऊ शकतील अशा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या दिवसात कायदेशीर चलन असे काही नव्हते. वस्तू विनिमयाची पद्धत होती, म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण ते लोक करीत असत. त्यामुळे इस्रायल लोक परमेश्वराच्या कार्यासाठी पैशांऐवजी वस्तू देत होते.
परमेश्वराची सेवा करण्याचा हा एक मार्ग लोकांपुढे आहे. काही वर्षांपूर्वी एका माणसाने आमच्या स्टुडिओला 2 रेकॉर्डर दान केले. हे रेकॉर्डर खूप मौल्यवान होते आणि जेव्हा आम्हाला त्यांची खरोखर गरज होती तेव्हा ते आमच्याकडे आले. बऱ्याच लोकांना असे वाटते की अशा कारणांसाठी नेहमी चेक लिहावा लागेल. गैरसमज करू नका. देवाचे कार्य करणाऱ्या संस्थांना पैशाची गरज आहे, परंतु तुम्ही अशा सेवा कार्याला वस्तुरूप दान करण्याद्वारे देखील सेवा कार्यात सहभागी होऊ शकता. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. इस्रायलच्या मुलांना त्यांनी मिस्रमध्ये गुलाम असताना निवास मंडपात दिलेली वेगवेगळी वस्तू मिळाली होती का? लक्षात ठेवा की देवाने, ह्याचा संदर्भ आहे उत्पत्ती 15 अध्याय 14 वचन. या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ते मोठ्या संपत्तीसह मिस्रमधून बाहेर येतील. त्यांनी त्यांची परत मजुरी गोळा केली याची खात्री केली. मिस्री लोकांना इस्रायली लोकांचा देश काढून टाकण्यात इतका आनंद झाला की त्यांनी जे काही मागितले ते त्यांना दिले. त्यामुळे मिस्रची भरपूर संपत्ती घेऊन इस्रायल मिस्र देशाबाहेर पडले होते. आता आपण आपला पुढील विषय जो आहे बसालेल आणि अहलियाब यांना कामासाठी पाचारण केले जाते याबद्दल थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. यासाठी आपण निर्गमनाचा 35 अध्याय आणि 30 आणि 31 ही वचने आपण वाचणार आहोत. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. निवास मंडपातील अत्यंत महत्त्वाच्या वस्तू बनवण्यासाठी देवाने बसालेलला सुसज्ज केले होते. पुढे आपण जाऊया. 34 वचन. परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे. देवाने बसालेलला त्याची देणगी इतरांना देण्याची क्षमता दिली. पुढे आपण जाऊया. 35 अध्याय आणि 35 वचन. कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे, अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे. निवास मंडप एक सुंदर वस्तू होती. ते वाळवंटातील एक रत्न होते. ते मोठे नव्हते, मोठे कोठारही नव्हते, केवळ एक लहान इमारत होती. काही वर्षापूर्वींच्या धातूंच्या मूल्यानुसार निवास मंडपाच्या बांधकामासाठी करोडो रुपये खर्च झाले असावेत असा अंदाज आहे. महागाईच्या काळात त्याचे मूल्य आणखी जास्त असेलही. निवास मंडप हे देवाचे अनमोल रत्न होते. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे ते एक चित्र आहे. प्रियांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत, पण जरा आपण मागे वळून बसालेल याकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. बसालेल याला परमेश्वराने कुशल कारागिरीसाठी आशीर्वादित केले होते. पहा, परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काहीतरी अशा प्रकारे दिलेले आहे. आपण फक्त ते ओळखले पाहिजे आणि त्याद्वारे देवाचे गौरव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु सर्वसाधारण लोकांची ही प्रवृत्ती असते की दुसऱ्याला मिळालेले किती छान आहे, त्यामध्ये आशीर्वाद जास्त आहेत आणि म्हणून स्वतःकडील दानाकडे दुर्लक्ष केले जाते. प्रियांनो, अशी प्रवृत्ती आम्हाला प्रगती करण्यासाठी रोखून धरते आणि आम्ही आमच्या कृत्यांनी देवाला संतुष्ट करू शकत नाही. जे काही आमच्याकडे आहे त्याद्वारे आम्ही देवाचे गौरव केले पाहिजे. आपण यासाठी तयार आहात काय? देव करो आणि आपणा सर्वांना याविषयी अधिक जाणीव हो आणि देवाचे गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे सदैव केले जाओ. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी आजही आम्ही
या जिवंतांच्या भूमीवरती जिवंत असे आहोत. आणि बापा, ही केवळ तुझी कृपा आहे. होय परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे, इस्रायल लोकांना तू मिसर देशामधून, त्या गुलामगिरीच्या देशामधून तू बाहेर काढलंस. एवढंच नव्हे तर प्रभूजी, त्यांना सर्व काही तू पुरवलंस. जेव्हा आम्ही आमच्या जीवनाकडं पाहतो त्यावेळेस देखील आम्हाला याची जाणीव होते की तू आम्हाला कधीही सोडलेलं नाहीस, टाकलेलं नाहीस. तू सदैव आमच्याबरोबर आहेस. होय परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्यामध्ये असलेले गुणवैशिष्ट्ये, कौशल्य, हे सर्व काही तूच आम्हाला दिलेलं आहेस. परंतु प्रभूजी, आम्ही अनेक वेळा या गोष्टी जाणून घेत नाही. आम्हाला नेहमी इतरांकडे असलेल्या गोष्टींचं विशेष असं वाटतं, ते अधिक आशीर्वादित आहेत असं आम्हाला वाटतं. परंतु प्रभूजी, तू आम्हाला देखील आशीर्वादित केलेलं आहेस ह्याची जाणीव आज आम्हाला झालेली आहे. आज आम्ही आमच्या स्वतःकडे लक्ष देत असताना प्रभूजी, आम्ही आत्मपरीक्षण करतो. तू आम्हाला सहाय्य कर की जेणेकरून प्रभूजी आम्ही तुझ्या नेमून दिलेल्या मार्गांमध्ये योग्य रीतीनं राहू आणि आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव करत राहू. होय प्रभूजी, हे अध्ययन करण्याची संधी दिलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. वर्णात्याचे प्रताप महाते, वर्णात्याचे प्रताप महाते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की इस्रायलाच्या अपयशानंतरही परमेश्वराने आपल्या कराराचे नूतनीकरण करून दया व कृपा प्रकट केली. त्याने आपल्या लोकांना विग्रह उपासनेपासून दूर राहून केवळ त्याचीच उपासना करण्याची आज्ञा दिली. मोशेच्या तेजस्वी चेहऱ्याची घटना देवाच्या उपस्थितीमुळे जीवनात होणारा बदल दर्शवते. बसालेल आणि अहलियाब यांच्याप्रमाणे आपणही देवाने दिलेल्या देणग्या व कौशल्य त्याच्या गौरवासाठी वापरली पाहिजेत. दर्शन मंडपाच्या कार्यातून आपण शिकतो की आपला वेळ, क्षमता, संपत्ती आणि सेवेमधील सर्वोत्तम भाग देवाला अर्पण करावा. पुढील भागात आपण दर्शन मंडपाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा आणि त्यातील पवित्र उपकरणाचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या कृपेत स्थिर रहा, प्रार्थनेत विश्वासू रहा. धन्यवाद.
मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. मोशे परमेश्वराबरोबर दर्शन मंडपातून बोलत असे. आजचा प्रश्न, बसालेल हा कोणाचा नातू होता? ए. उरीचा, बी. हुराचा, सी. अमरामचा, डी. अहिसामाकाचा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.